एक आमदार सांगतोय पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत, जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला. काय दादा. तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं. अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला 3 दिवस हगवणीवर बसला होता, आमदार फायर करतो. त्याचं लायसन्स जप्त केलं का तुम्ही? की अरे बाबा किती लोकांना घेताय, ओरिजिनल भाजपवाल्यांना काय 10-15% आरक्षण ठेवणार आहे की नाही? आता कोण नको राहू दे, मी राहिलोय शेवटचा माणूस, पण मी सोडणार नाही तुम्हाला. मी जरी एकटा राहिलो तरी सोडणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही हे समजू नका कोण राहिलेत, हे वरचे गेलेत. केला या कायदा सुव्यवस्थेचे काय दिंडोडे निघतायत ते तुम्ही बघताय दररोज. काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे, कोणाची अशी धमक आहे, कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात. जनरली अशी आमच्याकडे म्हण होती की गृहमंत्री जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे. कमिशनरने अशी मान वळून बघितली तर पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे. आता रस्त्यावरती जो चुना मळत हवालदार उभा असतो ना, तो पण घाबरत नाही तुम्हाला. तो पण म्हणतो जाऊ दे, काय जायला किती दिवस आहेत काय माहिती, जाऊ दे. दरारा नाही राहिला. आमदाराला आज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गोळ्या घालावे लागतात दुसऱ्याला. का परिस्थिती आली? आमच्यावरती रात्री 12 वाजता गुन्हा झाला की सकाळी 5 वाजता शासन आपल्या दारी आम्हाला न्यायला. आता ज्या आमदारांनी गोळ्या घातल्या, का घातल्या, कशासाठी घातल्या, त्याने सांगितलं की मी 100 कोटी रुपये दिलेले आहेत, माझे शेकडो कोटी रुपये आहेत. अरे मला 45,000 रुपयासाठी मला 8 दिवस ईडीच्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं. 47,000 रुपयाचा टॅक्स भरला म्हणून, अर्धी बिल्डिंग असताना पूर्ण बिल्डिंगचा टॅक्स भरला म्हणून शासनाची फसवणूक केली. 7 दिवस भाई ईडीच्या ऑफिसमध्ये, सकाळी 10 ते रात्री 3. आणि इकडे एक आमदार सांगतोय माझ्या मुख्यमंत्र्यांकडे 100,000 शेकडो कोटी आहेत. कुठे गेली ईडी, कुठे गेली सीबीआय, कुठे गेला इन्कम टॅक्स? कोण विचारणार आहे की नाही? त्या वाजेला तुम्ही खूप कलेक्टर आहे, कलेक्टर आहे, कलेक्टर आहे, अशी किती कलेक्टर आम्ही आता नाव सांगू तुमची? आता काल परवा मुंबईत जे कलेक्टर पकडले, 150 ईडीच्या फाईल पकडल्या त्यांच्या घरात. दादाला माहिती आहे की नाही काय? नाही, साधी हात म्हणूनच तुमची ही परिस्थिती आहे. थोडे टगे असले असतात ना, या सगळ्यांना निपटून काढले असते तुम्ही. अरे वाईट वाटतं आम्हाला. दादांसारखा एवढा चांगला सिनियर माणूस, 150 ईडीच्या फाईल सापडल्या एजंटच्या घरात. आता तो विषय पूर्ण बोलायचा की नाही मला माहित नाही, उद्या येऊ देत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या. नाही यांची नाहीये, नाही मंत्र्यांच्या आहेत ना, यांच्या मंत्र्यांच्या आहेत ना त्याच्या घरी सापडलेल्या फाईल मध्ये. ब्लॅकमेलिंग 50-50 कोटी रुपये कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी दिले त्यांची नावं आहेत, पण नोटीस दिली नाही म्हणून आज काय बोलत नाही. दादा दरारा लागतो पोलिसांवरती. आमदार गोळ्या घालतायत, एक आमदार पिस्तूल हवेत फायरिंग पोलीस स्टेशनच्या आतमध्ये. एक आमदार सांगतोय तोडून टाका हातपाय, जामीन घ्यायची जबाबदारी माझी. एक आमदार सांगतोय पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत, जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला. काय दादा, एवढी तर वाईट परिस्थिती या महाराष्ट्राने कधीच बघितली नाही. एवढं तर नाही बघितलं, ठीक आहे. मी पण खूप वर्ष 20-22 वर्ष आमदार आहे, इतके तर वाईट दिवस आम्ही तर नाही बघितले. आणि पार्टी विथ डिफरन्स नाही. हा पार्टी विथ डिफरन्स, तुमचा काय दरारा आहे पार्टी विथ डिफरन्सचा. त्यांची ही परिस्थिती, काय परिस्थिती? कोण घाबरत नाही? आमदार फायर करतो. त्याचं लायसन्स जप्त केलं का तुम्ही? बॅलिस्टिकचा रिपोर्ट आलेला आहे त्याचा. बॅलिस्टिकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे की या रिव्हॉल्वर फायर झाली.
मग एक तर त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल. या सभागृहाला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्वर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली. कारण बॅलिस्टिकचा रिपोर्ट तुम्ही नाकारू शकत नाही, कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आला. आमदार फायर करतो, दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो, तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं. अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला, 3 दिवस हगवणीवर बसला होता, तो सांगतो. दादा हे दिवस तुमच्याकडनं तरी अपेक्षित नाही. काय होतं माहिती आहे ना, एवढं वाईट वाटतं ना की सर असं बोलताना तुमचा चेहरा जेव्हा बघतो ना आमचं अवसनच गळतं काय बोलायचं. जे करतायत ना ते मजा करतायत आणि तुमच्यासारखे भोगतायत. नाही दादांच्या समोर बोलताना मला वाईट वाटतं ना, ते बिचारे कशातच नाहीयेत तरी ऐकून घ्यावं लागतं त्यांना हे सगळं. पुण्यातले तुमचे गुंड इथे येऊन रील करतात मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरचा उपचार काय. तुम्ही त्यांची परेड बोलवली, ती परेड मी नीट बघितली तर तुमचा डीसीपी असं बाजूने चालतोय. काय कसं आहे, फोटो काढायचे नाही का उद्यापासून. अरे काय दादा, अरे गुडघ्यावरती बसवायला पाहिजे होते कमिशनरने सगळ्यांना, अख्ख्या बाजारपेठेत धिंड गुडघ्यावर काढायला पाहिजे होती. हिंमत आहे कोणाची. कानात जाऊन सांगतात त्यांच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढू नका, कानात सांगतात ना पोलीस त्यांच्या. अरे मी तर स्वतः बघितली रील आणि मी नीट पूर्ण ऐकली ती. ही पोलिसांची पद्धत. अहो का पोलिसांना डिमॉरलाइज करताय तुम्ही. पुण्यामध्ये दादा तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असताना एका बाजूला, दुसऱ्या बाजूला गजा मारण्यासारखे गुंड तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगताय की असं करू नका हो, आमची फार बदनामी होते, रील करू नका. अरे मंत्रालयातून रील करतात आणि ते पब्लिकली व्हायरल करतात. एक हिंदू डॉन झाला, हिंदू डॉन. ही कुठली संकल्पना आणली हिंदू डॉनची. ज्यावेळेला बाळासाहेबांनी असं म्हटलं होतं तेव्हा बाळासाहेबांवरती सगळे तुटून पडले होते. आज तुम्हाला हिंदू डॉन पाहिजेत. हिंदू डॉन घ्या, अजून डॉन घ्या. किती लोक पॅरोलवरती तुम्ही सोडलेत याची लिस्ट आहे आमच्याकडे. आता निवडणुकीच्या तोंडावरती किती लोकांना सोडणार, त्यांची तयारी कुठल्या कुठल्या जेलमध्ये चालू आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे. तुमचे लोकप्रतिनिधी सगळे म्हणजे बेलगाम झालेत, कोण कोणाला मोजत नाही. प्रत्येक जण रिव्हॉल्वर घेऊन. आता हा पक्ष राहिलेला नाहीये, ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवॉर चालू आहे. तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गँगवॉर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना, आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं पण तुम्ही आता सांगताय बोलू नका तर विरोधी पक्षाने ते बोलतील त्याच्यावरती. पण हे गँग चालू आहे, गँग वॉर. हे राज्य नाही चालू आहे, एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे. जे गँग मध्ये चालतं ते वर्चस्वावरती. हे 400 कोटी वसूल कोण करणार. ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे. आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये, मी आज नोटीस दिली नाही म्हणून नावं सांगत नाही. आमदारांना वाटून दिलेले आहेत एसपी. हे आमदार एसपीने महिन्याला 25-25 लाख रुपये यांना पोचवायचे. काय भ्रष्टाचार नाहीये काय. नावं सांगीन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही. पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे. काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही, हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा. आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक डान्स बारचा विषय. दादा तर फारच सभ्य आहेत, कोणतरी पाहिजे होता. ओ बनसोडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री, चला माझ्या बरोबर मुंबईतले डान्स बार दाखवतो किती उघडे आहेत ते. अरे चला ना दाखवतो ना, आम्हाला दाखवले होते मी, आम्हाला दाखवले होते. अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही नाता भाऊ, डान्स बार, ज्या डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे. ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना 100% डान्स चालू आहे. आणि रात्री सोडायचं काम कोण करतात,
पोलीस बायकांना पण नाही, गिऱ्हाईक सोडायचं काम पोलीस करतात. बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवतो, आजच फैसला करून टाकवायचा. आणि हे सगळे डान्सवरचे रेट कोण आहेत, कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत? इथे रेट कार्ड ठरलेलं आहे मुंबई पोलिसांचं. रेट कार्ड आहे. कुठलं पोलीस स्टेशन, AK मार्ग पोलीस स्टेशन रेट वेगळा, कस्तुरबा रेट वेगळा, DCPचे रेट ठरतायत. काय चाललंय काय? आणि कोण ठरवत हे? आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव नाईलाज असतो, नावं घेऊन सांगावं लागेल. मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत. भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचार नाही, भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत नुसते लोक. आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत. हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं, किती SIT लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे SIT किती लागल्या, त्या सगळ्या SITंची पुढे काय झालं, त्या SITंचं पुढे काय झालं? तुम्ही प्रत्येक वेळेला SIT लावून टाकली. त्या SITने क्लीन चिट दिली की नाही दिली? त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं? एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत ना SITचे रिपोर्ट सगळे. हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची. तुम्ही जर एकदा SIT लावली तर त्या SITचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून. आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचाच हात आहे, पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे. आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत. कोरोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या. पण आता तर तुम्ही मोकळे आहात ना, आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधले आहात सांगतात ना. मग हा भ्रष्टाचार कसा होतोय? धुमाकूळ चाललाय नुसता. आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर, कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात? माझ्या मित्राला तुम्ही 11 महिने आतमध्ये ठेवलं. 11 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं? आमचं का ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या. कोर्ट विचारतो मग ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर? सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन. 11 महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून? कोंबडी, अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे, कोण काय खातो त्याला. आणि म्हणून माझं मत असं आहे, ठीक आहे ना, आमच्याशी तुमचं भांडण आहे ना, ते आपण निपटून घेऊ. प्रश्न लोकांना काय छळताय? लोकांचा विकास का थांबवलाय? गृहनिर्माणाचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. हा माझ्यासाठी नाही लागू होत आहे, हा लोकांसाठीचा प्रश्न आहे. लोक सुरक्षित राहिली पाहिजेत, लोकांना आपली घरं मिळाली पाहिजेत, मुंबईचा विकास झाला पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला प्रशासन मजबूत ठेवायला पाहिजे. तुमच्यातलं पहिलं गँगवॉर थांबवलं पाहिजे. आमची आपसातली भानगडी, तुमची आमची भांडणं नंतरचा विषय. पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना, दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे. कोण कोणाची फाईल कशी कापतोय, कोण कोणाचे कान कसे कापतोय, कोण कोणाचं नाक कसं कापतोय, हे आम्ही दररोज ऐकतोय. ठीक आहे, आम्ही पण ऐकतोय, सोडून देतोय. पण याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकाचा बळी जातोय हे विसरू नका. तुम्ही त्यांच्यासाठी काम करा, आमचं काय करायचं ते करा, पण त्यांचं तर करा प्रामाणिकपणे. माझ्याकडे ही राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आलेली माहिती आहे की 35 कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला दिले. हे म्हणजे स्टँडर्ड. कोणाच्या 35 कोटी दिले? जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे आमदार आहेत तिथेच. मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नाहीये. मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नसल्यामुळे स्टँडिंग कमिटी नाहीये. प्रशासकाकडे सगळे अधिकार आहेत. कमिशनरला विचारलं, कमिशनर सांगतो माझ्या हातात काही नाहीये. अरे मग काय झालं, झक मारायला बसवलंय कमिशनरला तिकडे? पण ह्या प्रस्ताव मांडताना काय राजकारण केलं जातंय, कसे मारले जात आहेत लोकांना. ठीक आहे ना, आमच्याशी तुमची दुश्मनी आहे, आमच्यावर काय राग काढायचा तो काढा, पण मुंबईवर काय राग काढताय? दररोज नगरसेवकांना शिवसेनेच्या फोन जात आहेत, निधी पाहिजे चलिये, निधी पाहिजे चलिये. आणि त्याला तिकडे बोलवायचं, निधी द्यायचा. त्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं जाते, हा निधी काय वापरायची गरज नाही, कॉन्ट्रॅक्टरला विकून टाक, तुझे पैसे घेऊन टाक.
काय चाललंय विकास? या विकासासाठी फोडतायत नगरसेवक, या विकासासाठी तुम्ही घेऊन जाताय लोकांना. कमिशनरला फक्त पालकमंत्र्यांनी पत्र द्यायचं, फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे आमदार असेल. अहो साध्या साध्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना देखील निधी देत आहेत, पण इकडच्या बसलेल्या कुठल्याही आमदाराला निधी मिळत नाहीये. मी इकडच्या म्हणजे इकडच्या आणि खालच्या या बाजूच्या लोकांना 100 वेळा पालकमंत्र्यांना भेटलो, 100 वेळा कमिशनरला भेटलो. अहो लोकांचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, लोकांना द्या म्हणे. बिलकुल नाही. कमिशनरला सांगितलं तर कमिशनर एक एक अशा स्टोऱ्या सांगतात. अहो काय सांगू तुम्हाला, मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय देता येत नाही. अहो मुख्यमंत्र्यांनी एवढ्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालणं एवढं हा विषय आहे का? मुंबईच्या नागरिकांचा पैसा आहे, मुंबईच्या नागरिकांना द्यायचा आहे. तुम्ही म्हणताय ना गतिशील प्रगतिशील, येतो मी त्याच्यावरती. पण तुम्हाला जर विकास करायचा आहे तर हा विकास पूर्ण मुंबईचा व्हायला पाहिजे. चला तुम्ही आमदारांनी जबाबदारी घ्या आणि काय श्रेय घ्यायचं ते घ्या. 227 जागा जिंकायचं तर 227 जिंका, 36 विधानसभेच्या जिंकायच्या 36 विधानसभेच्या जिंका, पण पूर्ण जर मुंबईचा विकास करा. तुम्हाला श्रेयच घ्यायचंय ना तर घ्या ना, तुम्ही दत्तक घ्या दुसरे विधानसभा जिकडे तुमचे निवडून आले नाहीत ते. लोकसभेचं पण तसंच चालू आहे. 6 लोकसभा घ्या. अरे तुम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे जिंकण्याचा, अजून कोण फुटतात का बघा. आणि म्हणून मी तर मागणी केली होती मध्ये त्या दिवशी की अरे बाबा किती लोकांना घेत आहे, ओरिजिनल भाजपवाल्यांना काय 10-15% आरक्षण ठेवणार आहे की नाही? इतकी वाईट परिस्थिती आहे की ओरिजिनल लोकांना काहीच नाहीये. ते भाई तर बिचारे पिचलेत, म्हणजे गडकरी साहेबांच्या भाषेत चिमटलेत, चिमले, त्यांच्या भाषेत चिमले. अशी परिस्थिती आहे. आमचं काही म्हणणं नाहीये. गतिशील प्रगतिशील गतिमान रस्ते बनवायचे आहेत. मुंबईचा विकास कुठे? जिथे फक्त भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदेचा आमदार आहे, जिथे शिंदेचा नगरसेवक आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचा नगर आहे, तेवढाच फक्त विकास मुंबईचा करायचा. बाकीचे सगळे केराच्या टोपलीत. जर तुमचं जर ऐकत नसतील कमिशनर किंवा तुम्ही सभागृहात दिलेल्या उत्तराला जर किंमत नसेल तर मला वाटतं हे सभागृह बंद केलेलं बरं. सभापती महोदय, तुमच्या खुर्चीचा प्रश्न आहे. या खुर्चीवर तुम्ही निर्देश दिलेत त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हे झालं पाहिजे. महानगरपालिकेने मान्य केलं म्हणजे मंत्र्यांनी, आजपर्यंत ते अधिकारी तिथेच बसलेत. मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा की तुमच्या खुर्चीची गरिमा तुम्ही सांभाळणार आहात की नाही? देता उत्तर? सांभाळणार आहे. मग ताबडतोब सस्पेंड करा. द्या निर्देश, बरोबर आहे ना? द्या निर्देश. आता तुमच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालाय. करतो ना. असं नाहीये तुमच्या तुम्ही दिलेले निर्देश पाळले जात नाहीयेत. विशेष मीटिंग, हा उल्लेखनीय मीटिंग घेऊ आपण. नाही नाही मीटिंग नाही. अहो दिलेले निर्देश पाळले गेले नाहीयेत. मी जर तुमच्या जागी असलो असतो तर तात्काळ निलंबित केलं असतं तिथून. अधिकार आहेत तुम्हाला. नसतील तुम्हाला माहित अधिकार तर तुमच्या सचिवांना विचारा तुम्हाला अधिकार आहेत की नाही. नाही याच्या बाबतीत फार सिरियस आहे विषय. तुम्हाला आठवत असेल त्या दिवशी झालं नाही, मी दुसऱ्या दिवशी परत उभं राहून विचारलं, त्या दिवशी झालं नाही, शेवटच्या दिवसापर्यंत करतो सांगितलं, तोपर्यंत झालं नाही. काय चाललंय काय? मग कशाला यायचं सभागृहात आणि विचारायचे प्रश्न? 10 मिनिटं खरं तहकूब करून तुम्ही सभापतींना विचारा. तुम्ही चला, चालू द्या. येतील 2 मिनिटात. 2 मिनिटात येतील. दरेकर, हो दरेकर साहेब, बोलून घ्या त्यांना. दरेकर साहेब, सभापती मी आता दरेकर साहेब बोलून घ्या त्यांना. बघ लवकर बोलवा. चालून द्या तुम्ही तोपर्यंत. नाही हा प्रश्न कसा आहे, मागच्या सभागृहात जेव्हा सभापतींच्या निर्देशाचं पालन होत नाही, माझं तर ठीक आहे हो, मी तर विरोधातला आहे,
मला किंमत न देणं हे मला आता अपेक्षित आहे. आपण तुम्हाला किंमत न देणं अपेक्षित आहे ना. बोला लवकर. हा 10 मिनिटं तहकूब करा सभागृह. 10 मिनिटं तहकूब करा, कारण हा प्रश्न पुढे जाणार नाही. कारण महत्वाचा विषय, मंत्री कुठे आहे? महत्वाचा विषय नाही. मंत्रालय करा. हो भाई काय तुम्ही मंत्री असला तर मी बसलोच असतो खाली, बोललोच नसतो काय. अरे मंत्री उदय सामंत होते, त्यांनी उत्तर दिलं होतं त्यांनी. त्या दिवशी करतो म्हणाले, त्या दिवशी केलं नाही. दुसऱ्या दिवशी म्हणाले करतो म्हणून, ते केलं नाही. मग म्हणाले शेवटच्या दिवसापर्यंत करतो, ते केलं नाही. आता विरोधी पक्षाने विचारलं तर आजकाल तर नियमच झाला की विरोधी पक्षाला विचारायचंच नाही, रेटून द्यायचं. अहो पण त्यांच्या खुर्चीची तर काहीतरी इज्जत ठेवा. म्हणून मी त्यांना विचारलं की त्या खुर्चीला काय अधिकार आहेत की नाही. मी जर असलो असतो तिकडे तर तिथून मी निर्देश दिले होते तर मी त्याला निलंबित करून टाकलं असतं. पण अजूनही त्याच्या बाबतीत निर्णय होत नाहीये. मग हे प्रश्न मांडायचे कसे? म्हणजे तुम्ही मांडलेले प्रस्ताव फक्त आम्ही हो हो म्हणायचं, अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. ते अधिकारी तिथेच बसलेत आणि ते अधिकारी सांगतात आमचं कोण काय वाकडं करणार आहे. काय चाललंय काय? नाही कंटाळा म्हणजे त्यांच्या खुर्चीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आमचा नाही. आणि एक तर कोण उपसभापती महोदया, ज्यांचं नाव आहे, ज्यांची स्वतःची कमीत कमी 12-13 पुस्तकं निघाली आहेत या खुर्चीच्या महत्वावरती. एक सभापतीच्या खुर्चीचं महत्व काय याच्यावरती पुस्तक आहेत. माझी तर फारच आहे. नाही दरेकरांनी नाही लिहिलं. मग त्यांच्या खुर्चीचे कोण हे ठेवणार, मान ठेवणार? आपण ठेवायला पाहिजे ना दादा. आपण संसदीय कार्यमंत्री आहात. जर सभागृहात कुठला निर्णय होतो तर त्याची अंमलबजावणी नको व्हायला. मग कमीत कमी तुम्ही तर सांगा की बाबा आज संध्याकाळपर्यंत होईल, उद्यापर्यंत होईल. मग म्हणून खरं म्हणजे आम्ही मागणी करतो की ज्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष नेते ज्या वेळेला आपण हा प्रस्ताव मांडतो त्यावेळेला एक तर मुख्यमंत्री असायला पाहिजेत किंवा सभागृहाचे नेते असायला पाहिजेत. अशा प्रथा परंपरा आहेत. आता दादा तुम्ही जर एवढे सिनियर नेते जर हात वर करणार असाल की मला माहित नाही मी निर्णय घेऊ शकत नाही, अहो तुमच्यासारखा नेता निर्णय नाही घेऊ शकत. आता कोण नको राहू दे, मी राहिलोय शेवटचा माणूस, पण मी सोडणार नाही तुम्हाला. मी जरी एकटा राहिलो तरी सोडणार नाही. आणि त्यामुळे तुम्ही हे समजू नका कोण राहिलेत, हे वरचे गेलेत. फोडायचे अजून बरेच लोक आहेत. मला तर वाईट वाटतं भाई तुमचं. अरे एवढं आयुष्य घातलं ज्या माणसाने, कमीत कमी सभापती तरी करतील असं मला वाटलं होतं तुम्हाला, बाकी काहीच नाही. तर नुसती लूट चालू आहे. छोटे छोटे कार्यकर्ते येऊन विचारतात गल्लीमध्ये काय करायचंय, पैसे पाहिजे, चला आमच्या बरोबर, आम्ही तुम्हाला पैसे घेऊन देतो. अरे काय पैसे काय तुमच्या बापाचे आहेत? पैसे लोकांचे आहेत ना. लोकांच्या खिशात हात घालायचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की हे लोकांचे पैसे आहेत, लोकांसाठी वापरले गेले पाहिजेत. आणि म्हणून आमचा डीपीडीसीचा फंड असेल, आमचा मुंबई महानगरपालिकेचा फंड असेल, या सगळ्या फंडांचं समान वाटप झालं पाहिजे. आणि हे समान वाटप करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात आणि म्हणून तुम्ही आम्हाला इथे सभागृहात पाहिजेत. राजा सिंग, तुम्हाला माहिती आहे की कशी कॉन्ट्रॅक्ट दिली जातात. तुम्हाला किती वाईट वाटत असेल की तुमच्या काळामध्ये कसं काम चालत होतं आणि आता तुम्ही ज्यांच्या बरोबर बसले त्यांचं कसं काम चालू आहे. बाकी काय नाही तर कुठला तरी एक दुःख आहे की नाही तुम्हाला, काय नाही येत त्याचं? नाही नाही, अहो पक्का मुंबईकर आहे तो, आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये भागीदार आहे तो, विकासाच्या. मग आता गप्प करून टाकलाय त्याला. केंद्र सरकारच्या जमिनीच्या बाबतीमध्ये किती वर्ष प्रयत्न चालू आहेत. राज्य शासनाने काय पुढाकार घेतला? ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, मुख्यमंत्र्यांच्या पाठी लागून दिल्लीशी कोऑर्डिनेट करून एक बेसिक त्याच्यामध्ये पॉलिसी ठरली 50-50%
त्या 50-50% पॉलिसीवरती चीफ सेक्रेटरीला सांगितलं कमिटी गठीत करा आणि केंद्र सरकारशी बोलून हा प्रश्न निवडा. आजपर्यंत एकही मीटिंग झाली नाही. कोणाचं अपयश आहे? आम्ही तर घरात बसून होतो ना, तुम्ही तर खूप फिरता ना. मग जरा फिरता फिरता जरा जा दिल्लीला आणि करून आणा ती फाईल क्लिअर. मग ही अपयश कोणाची आहेत? 1.5 वर्ष तुम्ही ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, एवढ्या जोरात पळतंय. आता ह्या गाडीला डबा राहणार आहे की नाही माझा प्रश्न आहे, का फक्त इंजिनच राहणार आहे?